होतात, तर आजूबाजूला अनेक उदाहरणं आहे की तिकीट न मिळाल्यावर लोक किती नाराज होतात. पण पहिल्यापासून आम्ही भूमिका घेतली होती की भारतीय जनता पार्टीच्या विचाराचा माणूस आपण निवडून द्यायचा. आपण पक्षाकडे बघायचं, आपण कमळाकडे बघायचं, आपण उमेदवाराकडे नाही पाहायचं. आपण आदरणीय मोदीजींकडे पाहायचंय, देवेंद्र फडणवीस साहेबांकडे पाहायचंय. आमच्याकडे आपण पहा आणि उमेदवार पाहू नका. जो असेल त्या उमेदवाराला आपण निवडून द्या. कारण निवडून दिलेल्या लोकांकडनं काम करून घेण्याची हमी आज या सभेच्या निमित्तानं मी तुम्हाला देऊ इच्छितो. विधानसभेमध्ये निवडून गेल्या पहिला संकल्प मी विधानसभेमध्ये मांडला. विधानसभेमध्ये माझ्या पहिल्या भाषणामध्ये मी उल्लेख केला की कराड शहर असेल, मलकापूर शहर असेल किंवा माझा मतदारसंघ असेल, हा झोपडपट्टी मुक्त करण्याचा पहिला संकल्प आपण त्या सभेमध्ये विधानसभेमध्ये मांडला. आणि हा संकल्प मांडत असताना माझा दूरदृष्टिकोन एवढाच आहे की जोपर्यंत आपण लोकांचं पुनर्वसन करत नाही, जोपर्यंत लोकांना चांगली राहण्याची घरं आपण देत नाही, जोपर्यंत लोकवसाहत सुधरत नाही, तोपर्यंत आपल्या परिसराची प्रगती होऊ शकत नाही. आपल्या वाकांच्या परिसराचा जर का आपण अभ्यास केला तर कराड शहरामध्ये सगळ्यात महाग जमीन ही वाकान परिसरामध्ये. एका गुंठाला जी रक्कम आपल्याला मोजावी लागते तेवढी कदाचित मुंबई पुण्याला सुद्धा मोजावी लागत नाही, इतकी वाखानामध्ये जमीन महाग झाली. आणि मग अशा ठिकाणी जी नागरी सुविधा व्हायला पाहिजे ती खऱ्या अर्थानं नागरी सुविधा झाली का? सगळे व्हायला पाहिजे होते ते रस्ते झाले का? एखादी छोटी अभ्यासिका आपल्या परिसरामध्ये पाहिजे होती ती झाली का? एखादी लहानशी लायब्ररी तुमच्या परिसरामध्ये पाहिजे होती ती झाली का? रस्त्याच्या सुरक्षिततेविषयी आता आपण 10 लाख रुपये उपलब्ध करून दिले, पण ते सुद्धा पुरेसे नाही. माझ्या म्हणण्याप्रमाणे आणखीनचे पैसे आपल्याला उपलब्ध करून द्यावे लागणार आहे, जेणेकरून पूर्ण रस्त्यावरच्या नागरिकांच्या वाहतुकीचं सीसीटीव्ही